आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे देशभरात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे। या परिस्थितीचा गैरफायदा घेत पिंपरी चिंचवड शहरात काही जणांकडून काळा बाजार केला जात असल्याचं समोर आलंय। या पार्श्वभूमीवर अन्न व धान्य पुरवठा विभागानं कासारवाडी परिसरात मोठी कारवाई करत अवैध गॅस साठा जप्त केलाय। या प्रकरणी दोषींवर अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार कासारवाडी परिसरातील एका गोदामात मोठ्या प्रमाणावर गॅस सिलेंडरचा अवैध साठा करून त्याचं रिफिलिंग सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती। त्यानुसार अन्न व धान्य पुरवठा विभागाच्या पथकानं अचानक छापा टाकून कारवाई केली। या धाडीत 2 टेम्पोमधून भारत गॅस कंपनीच्या मोठ्या प्रमाणावर सिलेंडरचा साठा आढळून आला। कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी 57 भरलेले आणि 207 रिकामे असे एकूण 264 गॅस सिलेंडर जप्त केले आहेत। हे सिलेंडर 2 टेम्पोमध्ये ठेवलेल्या अवस्थेत आढळले। याशिवाय घटनास्थळी गॅसचे अनेक सील देखील आढळून आले। घरगुती वापरासाठी असलेले सिलेंडरमधील गॅस काढून तो व्यावसायिक सिलेंडरमध्ये अनधिकृतपणे भरला जात असल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे। तुम्ही आज छापेमारी केली, एकूणच किती गॅस सिलेंडर या ठिकाणी आढळून आले आणि हे जे गोडाऊन आहे ते वैध होतं की अवैध होतं? नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगानं आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांची आदेशानुसार या पिंपरी चिंचवड शहरासाठी आपण पथक पुरवठा विभागाच्या ह्याच्या नियंत्रणाखाली पथक नेमणूक केली आहे आणि ह्या पथकाला नागरिकांच्या तक्रारी आल्या, त्या तक्रारीच्या अनुषंगानं आज या गॅस एजन्सीला भेट दिली असता त्यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आणि त्यानंतर त्यांचं गोडाऊन ह्या ठिकाणी तपासले गेलं असता ह्या ठिकाणी विनापरवाना त्यांनी साठा केल्याचं आढळून आलेलं आहे। त्याच्यामध्ये काही 57 गॅसेसच्या टाक्या ज्या आहेत त्या भरलेल्या अवस्थेत आहेत, काही रिकाम्या अवस्थेत आहेत। मानवी जीवितास धोका होईल अशा ठिकाणी साठा इथं केलेला आढळून येतोय। त्याप्रमाणे पुरवठा विभागाच्या तर्फे यांच्यावर आता कारवाई करणं सुरू आहे आणि ज्या नियमानुसार अत्यावश्यक सुरक्षा कायदा ह्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल। कोणत्या कंपनीचे हे गॅस गोडाऊन म्हणजे गॅसच्या टाक्या आहेत आणि कुठल्या प्रकारचे गॅस, कुठल्या प्रकारचे भारत गॅसच्या ह्या कंपनीच्या टाक्या आहेत आणि ह्याच्यामध्ये पिंपळे गॅस एजन्सी कासारवाडी इथल्या टाक्या आहेत। आणि कमर्शियल मध्ये घरगुती वापरायचे की कमर्शियल नाही, हे घरगुती वापरायच्या टाक्या आहेत। एजन्सीकडून काय सांगण्यात आलंय का? ते एजन्सीकडून अजून कुठल्या प्रकारची माहिती मिळालेली नाही। असं काही या ठिकाणी प्रकार होत होता की घरगुती गॅस मधून कमर्शियल गॅस नाही, अशी काही इथे काही प्रकार आढळून आलेला नाहीये, फक्त इथे साठा केल्याचं आढळून आलं। अनेक ठिकाणी जे आहे ते सील पण पडलेले दिसतात, ते नक्की काय प्रकार या ठिकाणी? त्याची आता सखोल चौकशी केली जाईल आणि त्यानंतर त्यातनं जो काही निष्कर्ष येईल। ज्या गाड्यांमध्ये ते ठेवण्यात आले ते वर्षानुवर्ष बंद असल्याचं दिसतात त्या गाड्या, त्याच्यामध्ये ते रिफिल म्हणजे ठेवण्यात आलेले भरलेले रिकामे, काय सांगा? हा, हे चुकीचं आहे। हे ठिकाणी ज्या गाड्या आहेत त्या पूर्ण बंद बऱ्याच वर्षापासून बंद पडलेल्या अवस्थेत आहेत, म्हणजे हे साठा करण्यासाठी वापरलेला त्यांनी हे गोडाऊन आहे। तर ह्याची सगळं आताच कार्यवाही चालू आहे, सखोल चौकशी आणि त्याच्यात निष्कर्ष बाहेर निघेल। अनधिकृत ह्या ठिकाणी साठा केलेला आहे। पुढची कारवाई काय असणार? ह्याच्यामध्ये अत्यावश्यक सुरक्षा कायद्यानुसार ह्याच्यावरती हे सगळा ताब्यात घेतला जाईल, ह्याला सील केलं जाईल आणि ह्याच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल। सध्या शहरात व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवत असल्यानं हॉटेल, खानावळी तसेच इतर व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। या परिस्थितीचा फायदा घेऊन काही जण जादा दरानं सिलेंडर विक्री करत असल्याची माहिती मिळत होती। कासारवाडीतील ही कारवाई अशा अवैध साठवणुकीवर मोठा आघात मानली जाते। अधिकाऱ्यांच्या मते घरगुती सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरणं केवळ बेकायदेशीरच नाही तर अत्यंत धोकादायक देखील आहे। अशा अनधिकृत रिफिलिंगमुळे स्फोट किंवा आग लागण्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असते। या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व धान्य पुरवठा विभागानं संबंधितांवर अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनानं दिलाय। दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून या अवैध साठवणुकीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही शोध घेतला जातोय। दोषींवर कडक कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालण्यात येईल असं अन्न व धान्य पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पिंपरी चिंचवड।